मम्मी, आजचा दिवस काही स्पेशल झाला नाही, तू कर ना बिर्याणी करून। हो, पोरीची बिर्याणीची ऑर्डर आली। कर मग। बिर्याणीसाठी पुदिना काढून घेऊ आणि कांदा चिरून घेऊ। अद्रक सोलून घेऊ। मिठाच्या पाण्यामध्ये चिकन आता आपण स्वच्छ धुवून घेऊ। अद्रक, लसण आणि कोथिंबीर टाकून आपण पेस्ट तयार करू। आता आपण तयार झालेली पेस्ट चिकन मध्ये टाकून घेऊ आणि मिरचीची पेस्ट तयार करून चिकन मध्ये टाकू। हळद, मिरची, मीठ आणि तेल। आता आपण चिकन बिर्याणी मसाला आणि चिकन मसाला टाकून घेऊ। आता आपण लिंबू पिळून घेऊ, तेजपान टाकू आणि पुदिना चिरून टाकू। दही टाकू आणि मिक्स करायला सुरुवात करू। मिक्स असं करायचं की सर्व मसाल्याचा स्वाद त्यामध्ये उतरला पाहिजे। मग चिकन छान मुरेल असं आपण 2 तास फ्रीजमध्ये ठेवून टाकू। आता आपण सुकून घेतलेला कांदा तळून घ्यायचा। कांदा असा तळायचा की छान लालसर दिसला पाहिजे आणि कुरकुरीतपणा आला पाहिजे। तळलेला कांदा आपण मॅरिनेशन मध्ये मिक्स करू। आता आपण भातासाठी पाणी गरम करू। त्यामध्ये थोडंसं तूप, थोडंसं तेल आणि थोडंसं मीठ टाकून आता आपण दुसऱ्या गॅसवर पातेले ठेवू। त्यामध्ये तेल आणि तेजपान टाकू। त्यानंतर मॅरिनेशन केलेलं चिकन थोड्या वेळासाठी शिजण्यासाठी ठेवून देऊ। तीन वाट्या बासमती तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। धुतलेला तांदूळ उकळी आलेल्या पाण्यामध्ये टाकून घेऊ। आता आपण 3 कलर दुधामध्ये मिक्स करून घेऊ। मी कलर मध्ये दूध टाकून मिक्स करून घेतलं, तुम्ही पाण्याने सुद्धा मिक्स करून घेऊ शकता। आता आपण चिकनची लेयर देण्यासाठी चिकन थोडंसं काढून घेऊ। अर्धा कच्चा भात शिजल्यावर चिकनवर एक भाताची लेयर आपण टाकून घेऊ। आता काढून घेतलेल्या चिकनची दुसरी लेयर आपण भातावर टाकून घेऊ। उरलेल्या भातातील पाणी काढून घेऊन त्या भाताची शेवटची लेयर चिकन वरती आपण देऊन घेऊ।
आता आपण बिर्याणी अतिशय रंगीबिरंगी आणि सुंदर दिसण्यासाठी भाताच्या लेअरवरती एक एक करून कलर सर्व टाकून घेऊ. थोडासा पुदिना टाकून घेऊ आणि गॅस बारीक करून 10 मिनिटांसाठी बिर्याणी झाकून ठेवून देऊ. अरे वा, काय मस्त सुगंध सुटलाय.